मोठी बातमी समोर येते। काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा धोका आहे। हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती समोर येते। व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याही नावाचा यादीत उल्लेख आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती मिळते। काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा धोका, हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। चेतन, काय अधिकची माहिती? सोशल मीडियावरती हिट लिस्ट आता व्हायरल झालेली आहे आणि याची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेली आहे। जर त्याच्यामध्ये पाहिलं तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत, याशिवाय आपले महाराष्ट्रातील मंत्री नितेश राणे यांच्याही नावाचा समावेश आहे। याशिवाय भाजपचे काही अन्य राज्यातील बडे नेते आहेत, त्यांच्या नावाचा समावेश आहे आणि काही सोशल मीडियावरती जे उजव्या विचारसरणीचे विचारवंत आहेत त्यांच्याही नावाचा या हिटलिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकच खळबळ एकंदरीत देशामध्ये माजलेली आहे। विशेष करून सातत्याने कडवट हिंदुत्वावर बोलणाऱ्या नेत्यांचा या यादीमध्ये समावेश दिसून येत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये आता नितेश राणेंसहित या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये सरकार वाढ करतंय का आणि या संदर्भात नेमकी ही यादी कोणी तयार केलेली आहे, कशा प्रकारे व्हायरल झालेली आहे, त्याच्या तपासामध्ये नेमके कुठले धागेदोरे समोर येतात हेही पाहणं महत्त्वाचं असेल। शीतल जी, चेतन, आणखीन कोणाची नावं समोर येतात आणि या संदर्भात तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत नितेश राणे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय। सर, काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा धोका आता संभवतोय। हिंदू नेत्यांची हिट लिस्ट मध्ये आपल्या सुद्धा नावाची या ठिकाणी नितेश राणेंच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश असल्याची माहिती मिळते। आपली यावर प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, आम्ही जेव्हा धर्मासाठी काम करतो तेव्हा आम्ही कुठल्याही आपली जीवाची पर्वा न करता या सगळी भूमिका आमच्या समाजासाठी घेत असतो। माझं काय बरं वाईट होईल म्हणून आम्ही काय कोणाला घाबरणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहोत आणि भिक्कन घालणारे लोक नाही आहोत आणि म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सुरक्षित आहोत। आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि अमित शाह साहेब आहेत, आमचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आम्ही सगळेजण आपली सुरक्षा करण्यामध्ये सक्षम आहोत। उलट या हिंदू राष्ट्रामध्ये हे सगळे हिरवे सापांना किती वेळ ठेवायचं हे आम्ही विचार करू। आम्हा लोकांना हिटलिस्टवर टाकण्यापेक्षा हे लोक आमचे सगळ्यांचे पहिलं हे आहे, सगळेच आमच्या पहिल्यापासून हिटलिस्टवर आहेत म्हणून त्यांची हिटलिस्ट मोजण्यापेक्षा आमच्या हिटलिस्टवर आमचं काम चालू आहे। म्हणून हळूहळू या लोकांना कसं आवडू तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघाल। आपलं नाव यामध्ये मेन्शन केले गेलेलं आहे, आपल्यावरच का निशाणा साधण्यात आला? माझ्यासाठी गोल्ड मेडल आहे। बरं आहे म्हणजे मी जे आमच्या समाजासाठी केलेलं काम आणि या जिहाद्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका यांना अगर झोंबत असेल तर हे माझ्यासाठी मेडल आहे, गोल्ड मेडल आहे। म्हणून मला काय त्याचा काय फरक पडत नाही। मी माझ्या हिंदू समाजासाठी आणि माझ्या धर्मासाठी असाच आवाज उचलत राहणार। या जिहाद्यांना जोपर्यंत मी माझ्या देशामधून आणि राज्यातून संपवत नाही तोपर्यंत मी काय माझी भूमिका बदलणार नाही। उलट यापुढे अजून माझी भूमिका कडवट होत असताना आपल्याला दिसेल। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। व्हायरल यादीमध्ये मंत्र्यांची नावं काही दहशतवाद्यांकडून या ठिकाणी आता यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये नितेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे। हिंदू नेत्यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा धोका, हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती समोर येते। व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।